नमस्कार मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाकरिता निधी वितरित करण्याचा एक शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये आपण बघणार आहोत की नेमका किती निधी आलेला आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशी नवनवीन माहिती आपण आणत असतो। तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन 2025-26 या वर्षाकरिता आर्थिक निधी वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय 19 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या निर्णयामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सध्या स्थितीत कार्यान्वित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षाकरिता 750 कोटी निधी अर्थसंकल्पित आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये 300 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे, म्हणजे तो या अगोदरच आलेला आहे। आता या संदर्भाधीन क्रमांक 3 येथील पत्रान्वये व्यवस्थापक संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी मागणी केल्यानुसार खालीलप्रमाणे अधिकचा निधी वितरित करण्यात येत आहे। आता यामध्ये अर्थसंकल्पित निधी आहेत 750 कोटी रुपये, या अगोदर 300 कोटी वितरित केलेला आहे आणि आता 200 कोटी रुपये या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत आहेत। तर या शासन निर्णयाला वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे, असा हा शासन निर्णय आहे। आपल्याला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण सविस्तरपणे वाचू शकता। आता आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।